नमस्कार मित्रांनो, क्रिकेट चर्चामध्ये तुमचं स्वागत आहे. मी शुभंकर. कालच्या मॅचबद्दल बोलायला आलो आपण. RR वर्सेस RCB. सुरुवातीपासून सुरुवात करूया. RRने टॉस जिंकला. खरं तर तिथेच त्यांनी जवळजवळ अर्धी मॅच जिंकली होती, कारण अहमदाबादच्या मैदानावर चेस करणं खूप सोपं जातं हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यात 170चा चेज असेल तर ते आणखीन सोपं जातं इम्पॅक्ट प्लेअर रूलमुळे. आणि कारण पॉवर प्लेमध्ये ट्रेंट बोल्टने खूप चांगली बॉलिंग केली. फाफ आणि विराटला मारून दिलं नाही. त्याच्यानंतर अश्विननी मिडल ओव्हर्समध्ये विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलची विकेट चुकीच्या वेळेला पडली, कारण जर मॅक्सवेल आणि पाटीदार टिकले असते तर हा 170चा जो स्कोअर होता 172 तो 200 असू शकला असता. आणि जर 200चा स्कोअर असता स्कोअरबोर्डवर तर RCB कदाचित मॅच जिंकू शकली असती. नंतर मग RR चेस करायला आली. यशस्वी जयस्वाल चांगला खेळला, 45 रन केले त्यांनी. तो काडमोर लवकर आऊट झाला, पण यशस्वी जयस्वाल चांगला खेळला. त्याच्यानंतर रियान परागही चांगला खेळला, पण खरा इम्पॅक्ट पाडला तो शिमरन हिटमायरनी. 180च्या स्ट्राईक रेटनी त्यांनी 26 रन केल्या, जेव्हा खूप गरज होती त्या रन्सची. कारण रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढत जात होता, 10कडे जात होता. तेव्हा येऊन त्यांनी 180च्या स्ट्राईक रेटनी खेळून त्यांनी मॅच RRकडे फिरवली. आणि मग रोमन पॉवलनी ती मॅच संपवून टाकली. आणि अशा प्रकारे RCBचं स्वप्न परत तुटलेलं आहे ईसाला कप नमदेचं. आता पुढच्या वर्षी त्यांना म्हणायला लागेल परत ईसाला कप नमदे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.